पण स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी बापाला आयुष्य देऊन तिच्याशी विवाह करून लावतोय, याच्यासारखं भाग्य कोणाचं? आपल्या पोराला जाऊन म्हणा बरं, बाबा रात्र रात नाही तळ्यात नेऊन टाकलं तर मला भेटा. त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये बाप गेला आणि रिकाम्या हाताला नाराज होऊन बाप बसला म्हणून भीष्माचार्याने विचारलं, बाबाच्या कामासाठी गेला होता, ज्या शिकारीसाठी गेलता ती शिकारी झाली का नाही? बाळा, अरे जी शिकार 4 पायाची व्हायची होती ती नाही झाली, पण 2 पायाची शिकार पाहिली मी आणि नाही म्हणलं, मला दुःख वाटलं. भीष्माचार्याने पहिली प्रतिज्ञा केली, त्याच्या जवळ गेले आणि सांगितलं, तुझी कन्या माझ्या बापाला दे. म्हणले, राजकुमार, अरे तुझं वय अपुर आहे, तू म्हणला असता तर मी सहज दिली असती, पण त्या 190 वर्षाच्या म्हाताऱ्याला कशी द्यायची? सांगितलं नाही, माझं आयुष्य मी त्याला देतो आणि त्याचं आयुष्य मला घेतो. भीष्माचार्याने बापाचं आयुष्य घेतलं आणि स्वतःच आयुष्य बापाला दिलं. त्या मुलीबरोबर विवाह करत असताना तरी मात्र मुलीचा बाप द्यायला तयार नव्हता, म्हणून 17 प्रश्न पोरींचे बाप विचारले. म्हणून पोरी ध्यानात ठेवा, ज्यांचं झालं नाही त्यांना सांगतो, चुकून आई बापाची आज्ञा मोडून लग्न करायचं, पळून जायचं नाही तर याच्यात एक तरी काळजी भीती असती. तिला भारी बोलती बरं, तिचं तिकडच वाटोळं बघ, तिकडच वाटोळं होती, मला नाही. म्हणून कधीच नाही आई सारखं प्रेम नाही, बापासारखी माया नाही. बाप आयुष्यभरामध्ये कधीच रडत नाही, पण एकदाच बाप रडतो, ती मुलगी फक्त सासरला जात असते. आणि हे जिला कळलं ना, ती खरी लेक, नाही तर काय लेक लाडकी या घरची, पुढं नाही म्हणायचं. हो, प्रसंग आहे त्या ठिकाणी. प्रसंग इतका महत्वाचा ओढवला. भीष्माचार्य एके दिवशी उपाय झाला आणि भगवंताने सगळ्यांनी बाण मारले आणि भीष्माचार्य बाणाच्या टोकावर पडला. राकेलच्या डब्याला होल पडला तर चनरधात रॉकेल निघून जात आहे, पाण्याच्या बॅलरला होल पडला तर पाणी निघून जात आहे. आणि भीष्माचार्याच्या 113 बाण अंगात घुसले आणि 13 दिवस शरपंजरी पडला. सांगा त्याची काय अवस्था झाली असेल? रक्ताचा थेंब राहिला नाही. मग आता करायचं काय? एके दिवशी द्रौपदी भेटायला गेली. पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती, वैरी जरी असला तरी त्याला भेटायला जात होते. आता मेला तरी जातील. प्रसंग गेली द्रौपदी भेटायला आणि द्रौपदीनं पाहिलं भीष्माचार्य विवळत त्या बाणाच्या टोकावर पडलं होतं. 13 दिवस बाणाच्या टोकावर पडायचं सोपं आहे का? घरी गेले भगवंताला प्रश्न केला द्रौपदीने, दादा, ज्यांनी 113 दिवस ज्या ठिकाणी ज्या बाणाच्या टोकावर काढतोय, मला भर सभेमध्ये उघड व्हायची पाळी आली, तेव्हा जर या भीष्माचार्याने एक शब्द वापरला असता तर कुठल्याच प्रकारचं काही झालं नसतं, पण बरं निवळत पडलाय. मग हे का? त्यावेळेला भगवंताने कृष्ण परमात्म्याने सांगितलं, नाही हे आपलीच आहेत ना, घ्या जवळ घ्या, जवळ घ्या. ए शिंगराव, गाडीत टाकेल सगळी घेऊन जाईल. प्रसंग आहे का? तिकडे नका लक्ष देऊ, इकडे द्या. आधी ते नातू राहतच नाही, त्याला काय करावं? विठाला विठाला